नमस्कार. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली एक नवीन मोटिवेशनल स्टोरी. यामध्ये काय होतं की एक राजा असतो आणि त्याचं एक छान राज्य असतं आणि त्याच्या राज्यामध्ये एक सरदार असतो की जो इतका कर्तबगार असतो ना की त्याची तलवारबाजी ना आजूबाजूच्या चहूबाजूला माहिती असते. आणि याचं एक वैशिष्ट्य असं की याच्या या तलवारबाजीच्या पराक्रमामुळं किंवा याच्या या एकदम चपळ तलवारबाजीमुळं यांनी कितीतरी युद्ध राजाला एकट्याच्या बळावरती जिंकून दिलेले असतात. पण हळूहळू जसं वेळ असं पण म्हणतो ना की वेळ खूप ताकदवान असते आणि ती कोणालाही सोडत नाही. मग तसंच या सरदाराच्या बाबतीतही झालं. आता हा सरदार हळूहळू म्हातारा होत होता, पण त्याला असं वाटत होतं की आपली ही कला कुठं वाया जाऊ नये किंवा आपलं हे जे स्किल आहे ते कुठंच वेस्ट होऊ नये. म्हणून तो काय करतो की आता आपल्या पुढच्या पिढीला हे शिकवावं म्हणून गावामध्ये एक दवंडी पेटवतो आणि म्हणतो की ज्यांनाही तलवारबाजीची कला शिकायची आहे ती फ्रीमध्ये येऊन माझ्याकडून शिकून घ्या. बरेच शिष्य त्याच्याकडे ॲडमिशन घेतात. तलवारबाजीचा क्लास चालू होतो आणि तुम्ही बऱ्याचदा बघितलेलं आहे की बऱ्याचदा असे काही विद्यार्थी असतात की जे खूप एक्स्ट्राऑर्डिनरी असतात. त्याला एक्स्ट्राऑर्डिनरी असंही म्हणता येणार नाही, कारण बऱ्याचदा किंवा त्यांच्यामध्ये असा एक गुण असतो की ज्याला असं वाटत असतं की शिक्षकापेक्षा आपल्याला काहीतरी जास्त माहिती आहे, गुरुपेक्षा आपण कुठंतरी जास्त हुशार आहोत. आणि असा एक विद्यार्थी त्यांच्यामध्ये असतो आणि तो शिकतोही. त्याचंच खरं तर स्किल तो एक्स्ट्राऑर्डिनरी असतो, म्हणजे तो खूप चपळ असतो. ज्या गोष्टी गुरूंनी सांगितलेल्या तो पटापट शिकतो, पण त्याला ओव्हर कॉन्फिडन्स आलेला असतो की आपण कुठंतरी गुरूंपेक्षा श्रेष्ठ आहोत. आणि त्यामुळे तो राजाकडे जातो आणि तो शिष्य सांगतो की मला आता या राजाचा काय करा, तुमच्या राज्याचा सरदार घोषित करा. राजा म्हणतो हे एवढ्या लवकर शक्य नाही आहे, कारण तू अगदी काही दिवसच त्यांच्याकडे शिकलेला आहेस. त्यामुळे या ठिकाणी मला आधी तुमच्या स्पर्धा घ्यायला पाहिजेत. त्याच्यामध्ये जर तू जिंकलास तरच तुझी नेमणूक सरदार म्हणून होणार. तो ठीक आहे म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी दवंडी पेटवली जाते की त्या शिष्यासोबत स्वतः त्याचे जे गुरु असतात, म्हणजे जो जुना सरदार असतो की नाही, तोच त्या ठिकाणी तलवारबाजी खेळणार असतो. आता मात्र याला थोडंसं टेन्शन येतं की माझ्यासोबत माझेच गुरु लढायला समोर तयार आहेत, म्हणजे अशी कुठली तरी गोष्ट असणार आहे की जी त्यांनी माझ्यापासून लपवलेली आहे, जे स्किल त्यांनी मला शिकवलेलं नाही आहे. थोडासा ताण येतो. मग एक 8 दिवसाच्या अंतरावरती ती डेट फिक्स केली जाते त्यांच्या स्पर्धेची, त्यांच्या त्या युद्धाची. आणखीन तो त्या 7 दिवसामध्ये शिष्य काय करतो की ते आपल्या गुरूंवरती लक्ष ठेवतो आणि लक्ष ठेवल्यानंतर असं होतं की तो त्यांच्या ॲक्टिव्हिटीज बघायला लागतो. आणि एके दिवशी त्याचे जे गुरु असतात, जो म्हातारा झालेला सरदार असतो की नाही, तो एका लोहाराकडे जातो आणि त्याला एक ऑर्डर देतो की 15 फूट लांब अशी एक मॅन मला तयार करून द्या. तलवार ठेवायची म्यान असते की नाही, ती मला तयार करून द्या. आणि हे ऐकतो आणि हा शिष्यसुद्धा काय करतो की एका दुसऱ्या लोहाराकडे जातो आणि त्याला सांगतो की मला 16 फुटाची तलवार तयार करून द्या. आता मात्र जो काही शिष्य आहे, जो शिष्य स्वतः आपल्या गुरूंपेक्षा आपल्याला जास्त काहीतरी येतं असं ज्याला वाटतं, तर त्या शिष्याला खूप आनंद झाला की आपण नजरही ठेवलेली आहे आणि आपल्या गुरूंच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण काय करतो सगळ्या बघतोय. आणि हे लक्षात आल्यानंतर असं करतच तो त्याची रोजची प्रॅक्टिसही करतोय आणि तो दिवस उजाडतो ज्या दिवशी त्यांची स्पर्धा असते. आणि स्पर्धेच्या दिवशी ज्या दिवशी ते तलवारबाजी करायला एकमेकांच्या समोर उभे राहतात, तेव्हा पहिला जो काही वार असतो किंवा पहिली जी काही ॲक्टिव्हिटी असते ती गुरु भस्कन तलवार काढतात आणि त्याच्या मानेवरती ठेवतात. आणि लगेचच या ठिकाणी त्या शिष्याची ॲक्शन अशी व्हायला पाहिजे होती की त्याला डिफेन्स करायला पाहिजे होतं, पण ते करताच त्याला आलं नाही, कारण त्याची जी 16 फुटाची तलवार होती ती तो फक्त काढतच राहिला आणि त्याला वेळच पुरला नाही. या गोष्टीतून मॉरल हा एवढाच घ्यायचा आहे की सगळंच मला येतं असं समजणाऱ्यांनी आयुष्यामध्ये कधीतरी कुठंतरी ते अडतात. आणि लक्षात ठेवा की सगळं मीच असं नाही, पण मी पण ही गोष्ट चालू शकते, म्हणजे मलासुद्धा हे होऊ शकतं, हे ठीक आहे, पण सगळीकडं मलाच यायला पाहिजे किंवा सगळं मलाच जमतं, हा जो समज आहे तो मात्र काय आहे, घातक आहे. लक्षात ठेवा, शिकायची वृत्ती ही प्रत्येक टप्प्यावरती आपण स्वीकारली पाहिजे. तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती आयुष्याच्या काही ना काहीतरी शिकत असता आणि शिकत राहिलो तरच आपला उत्कर्ष हा ठरलेला आहे. नाहीतरी कसं होतं की समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगते आणि ते अर्धवट ऐकून लगेच आपण स्वतःला परिपूर्ण समजणं हे कधी ना कधी आपल्यासाठी निश्चितच घातक ठरू शकतं. आय होप की तुम्हाला ही गोष्ट आवडली असणार आहे. आवडली असेल तर नक्की आवडत्या व्यक्तीपर्यंत शेअर करायला विसरू नका. काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.